हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं नोटांचं झाड घेऊन अनोखं आंदोलन। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख रुपयांची कर्जमाफी केल्याच्या नंतर राज्याच्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय। तथा हिंगोली जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा काळा बाजार चालू असताना पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्या कारणास्तव संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पैशाचं झाड घेऊन येत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा तसा जिल्हा अधिकाऱ्याचा निषेध व्यक्त केला। यावेळी शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या नांदेड नाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे पैशाचं झाड वाजवत नेलंय। यामध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा निषेध व्यक्त केलाय, तर सेनगाव पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचारावर जिल्हाधिकारी तथा पालकमंत्रीचे लक्ष नसून निरपराध लोकांना विनाकारण कारवाई केली जाते आहे। यामध्ये योग्य अधिकाऱ्याला कारवाई करण्यात यावी। कुठल्याही प्रकारची कारवाई करायला तयार नसल्याने आदी मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पैशाचे झाड घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन केलं आहे। यावेळी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगी, तालुका अध्यक्ष प्रवीण मते, ऋषिकेश बर्वे, ज्ञानेश्वर बोंढारे, राहुल कावरखे, संजय रोडकर, अशोक जयस्वाल आदी शेतकरी उपस्थित होते। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली। करायचं का? अरे पीडीओना पाठीशी घालणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचं करायचं का? अरे जिल्ह्यात बोगस कंपन्या चालू देणाऱ्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं करायचं का? घालणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचं करायचं का? कोणत्याही कार्यालयामध्ये जा, शेतकऱ्यांच्या कामात कारवाई करायला नाही, त्याच्याकडे प्रोसेस करायची असं माहिती मिळाली। पण कोणत्याही कार्यालयात त्या अधिकाऱ्याचं तोंड फुटून आणि आमच्या पाणी व्हिडिओ कर्मचारी लाभार्थी प्राधान्य देणाऱ्या या जिल्हा कृषी अधिकाऱ्याचं करायचं का? हिंगोली जिल्ह्यातला खाणार